सगळ्यात आधी आपण गणपती बाप्पांच्या प्रतिमेला पुष्पहार वाहणार आहोत। भारतीय संस्कृतीप्रमाणे आपण पारंपरिक गणपती बाप्पांचं पूजन हे करणार आहोत। 64 विद्येचं दायक, प्रत्येक सुखदुःखात ज्याचं आपण सर्वात आधी पूजन करतोय, हे आपल्या सर्वांचं आराध्य दैवत गणपती बाप्पांच्या प्रतिमेचं त्या ठिकाणी पूजन केलं जाणार आहे। आपले काका ज्येष्ठ नागरिक श्री आत्मारामजी लाडकोजी भुईर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी गणपती बाप्पांच्या प्रतिमेचं पूजन केलं जात आहे। गणपती बाप्पांच्या प्रतिमेला पुष्पहार वाहिला जातोय। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्य शु सर्वदा। हे गणपती बाप्पा आमच्या या नगरीमध्ये, आमच्या या गावामध्ये अनेक गावातील लोक येणार आहेत खेळण्यासाठी, त्यांना सुखरूप ठेव हेच गाणं गणपती बाप्पांच्या चरणी घातलं जातं। महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार वाहिला जातोय। सन्माननीय किरणजी म्हात्रे साहेब शहर प्रमुख यांच्या शुभ हस्ते श्रीफल वाढवलं जात आहे। त्या ठिकाणी या स्पर्धेचा शुभारंभ अग्री 40+ आपण स्पर्धा पाहतोय। अग्री कोळी समाज सामाजिक संस्था मुंबई ठाणे वसई अंतर्गत मित्रांनो जी आपली 23 स्पर्धांची मालिका सुरू आहे आणि हा जवळपास 13वा टप्पा। आपण या जोचंद्रच्या नगरीमध्ये या 13व्या टप्प्यामध्ये पोहोचलेलो आहोत आणि ही जोचंद्रची नगरी म्हटली तर नक्कीच कलावंतांची भूमी म्हणून या नगरीची आगळी वेगळी ओळख ही आहे, लक्षात ठेवा। सन्माननीय प्रवीणजी गावडे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं आहे, त्यांचं देखील हार्दिक स्वागत। वेलकम दादा, आपलं देखील हार्दिक स्वागत। त्यानंतर आपण थेट लगेचच खेळपट्टी जाणार आहोत। टीम कॅप्टन मालवणी, चला आपला संपूर्ण संघ घेऊन आपण खेळपट्टीवर जायचं आहे आणि टीम कॅप्टन RK मोरवा अनिल पाटील आपल्या टीमला कॉल द्या। चला सर्व खेळाडू, त्यानंतर जोचंद्र मास्टर्स सर्व खेळाडू सगळ्यांनी आपण खेळपट्टीवर जायचं आहे। लिंक थोड्याच वेळात नक्कीच TCP लाईव्ह, लक्षात ठेवा जे आपले मायबाप प्रेक्षक राजा आहेत, जे खेळाडू या ठिकाणी आलेले आहेत आपल्या मित्र परिवारांसाठी, जर आपल्याला या स्पर्धेत थेट प्रक्षेपण पाठवायचं असेल तर आपण TCP लाईव्ह या YouTube चॅनल सोबत जाऊ शकता आणि ती लिंक आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करू शकता। प्रमुख मान्यवर आपण पाहत आहेत सन्माननीय किरणजी म्हात्रे साहेब शहर प्रमुख, त्यांच्या संवित आपण पाहत आहेत हेमराजजी भोईर साहेब ग्रामपंचायत सदस्य, त्यानंतर सन्माननीय पुष्पराजजी म्हात्रे साहेब उपसरपंच, त्यानंतर अग्रिसेना अध्यक्ष शहर विभाग मोहनदादा पाटील, त्यानंतर शाखा प्रमुख निलेशजी म्हात्रे चंद्रपाडा वाकीपाडा, त्यानंतर आत्मारामजी लाडकोजी भोईर साहेब, त्यानंतर श्री परशुरामजी पाटील साहेब, त्यानंतर सौ चरणताई प्रशांत म्हात्रे आणि सौ मालिनीताई म्हात्रे आणि सौ दीपालीताई म्हात्रे, त्यानंतर प्रवीणजी गावडे हे आपण मान्यवर या ठिकाणी आपण खेळपट्टीवर पाहत आहोत आणि या समस्त मान्यवरांच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी आजच्या दिवसाचा शुभारंभ, या स्पर्धेचा शुभारंभ केला जातोय। दोन्ही टीम आपण एका लाईनअप मध्ये उभं राहायचं आहे, मालवणी आणि RK मोरवा। आजच्या दिवसातील आपण 8 संघ पाहणार आहोत। पहिला मॅच असेल मालवणी वर्सेस मोरवा, दुसरा मॅच असणार आहे घोडबंदर वर्सेस ओवळा, तिसरा मॅच असेल पाणजू वर्सेस वाघबिल आणि चौथा मॅच असेल जुचंद्र वर्सेस राई। म्हणजे आज जुचंद्र संघ देखील या ठिकाणी खेळणार आहे। अतिशय सुंदर असं आयोजन, लक्षात ठेवा प्रत्येकाला बसण्यासाठी जवळपास 6 मंडप आपण पाहतोय। 2 खेळाडू कक्ष आहेत, 6 ते 7 मंडप आपण या ठिकाणी पाहतोय आणि 2 खेळाडू कक्ष आहेत आणि भला मोठा व्यासपीठ आज या ठिकाणी पाहायला मिळतो। जुचंद्र मास्टर चषक
एक जबरदस्त आयोजन नियोजन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। जवळपास 23 संघ आज या आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेमध्ये मित्रांनो जोडले गेलेले आहेत। मालजीपाडा आहे, वाघबेल, ओवळा, कोलशेत, बालकुम, मालवणी, एकसरबी, दहिसर, कांदरपाडा, मीरा, पेनकरपाडा, नारंगी, उमेडमान, पाणजू, मुर्धा, मोरवा, राई, NS भाईंदर, नवघर, गोडबंदर, गोडदेव आणि एकसरी जवळपास अशी अनेक गावं आणि जुचंद्रचा देखील नक्कीच मी उल्लेख करेल। 23 गावं आज एकजुटीनं आपल्या नक्कीच या 40+ क्रिकेटला जोडले गेलेले आहेत। एसटीचं पूजन त्या ठिकाणी केलं जात आहे। पारंपरिक भारतीय संस्कृतीप्रमाणे एसटीला पुष्पहार हा वाहिला जातोय। हळदी कुंकू एसटीवर वाहिलं जात आहे। त्यानंतर एसटीला श्रीफल वाढवलं जाईल। त्या ठिकाणी आपले मान्यवर आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते वेलकम वेलकम। चेतन, तुझं देखील मित्र हार्दिक स्वागत आहे। केदारनाथ इंटरप्राइजेसचे सर्वा चेतन देखील या ठिकाणी दाखल आहे, त्याचं देखील हार्दिक स्वागत। एसटीचं पूजन त्या ठिकाणी केलं जात आहे। पण आपले प्रमुख मान्यवर आहेत आणि त्या मान्यवरांच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी एसटीचं पूजन हे केलं जात आहे। आमच्या समित नक्कीच जोडला गेलेला आहे एक आणखीन जबरदस्त साऊंड सिस्टमचा आवाज। आमचे मित्र DJ युवराज, हिमालय पाटील हे देखील आमच्या समित जोडले गेलेले आहेत। TCP लाईव्ह महेंद्र भगत हे देखील आमच्या समित जोडले गेलेले आहेत। आज नक्कीच खूप मजा येईल। 2 दिवस एक जबरदस्त क्रिकेटचा थरार, लेजेंडरी क्रिकेट आपण अनेक स्पर्धा या मैदानावर पाहिलेल्या आहेत। लाखाच्या लाख मोळाच्या स्पर्धा पाहिलेल्या आहेत। अनेक मोठमोठे क्रिकेटपटूंना आपण या मैदानावर खेळताना पाहिलेले आहे। आज मात्र तुम्ही लेजेंडरी ज्यांनी क्रिकेट आणलं, ज्यांनी क्रिकेट जोपासलं आणि त्यांच्यामुळे आज आपण क्रिकेट या ठिकाणी खेळतोय, अशा लेजेंडरी क्रिकेटपटूंचा खेळ आपण या ठिकाणी आज जुचंद्रच्या या नगरीमध्ये पाहणार आहोत। आई चंडिका मातेची पावनभूमी आणि या पावनभूमीमध्ये आज 40+ क्रिकेट या ठिकाणी खेळलं जात आहे। नॉनस्ट्राइक यांचं पूजन त्या ठिकाणी केलं जात आहे। त्या ठिकाणी एसटीचं नॉनस्ट्राइक यांचं पूजन पहा। टीम कॅप्टन मालवणी आणि टीम कॅप्टन RK मोरवा, मालवणी टीम कॅप्टन रवींद्र पाटील, बाबूभाई यांच्या शुभ हस्ते एसटीला त्या ठिकाणी पुष्पहार वाहिला जातोय। नाणेफेक तिकडेच करून घ्यायचं आहे। त्यानंतर अनिल पाटील, RK मोरवा, 75 वर्षाचा क्रिकेटचा इतिहास आहे RK मोरवा। लक्षात ठेवा, मागच्या वर्षी 75वं वर्ष त्या ठिकाणी साजरं केलं गेलं होतं। टीम कॅप्टन RK मोरवा, अनिल पाटील हे देखील आहेत त्या ठिकाणी। आजचा जो गट आहे आणि आजच्या गटाविषयी जरा माहिती द्यायची गेली तर आजच्या गटामध्ये जे संघ खेळणार आहेत ते सगळेच संघ फायनल खेळलेले आहेत। त्याच्यामुळे आजचा जो गट आहे तो रफ अँड टफ आहे। कोण जिंकेल सांगू शकत नाहीये। मात्र या वर्षीचं 40+ क्रिकेट, मास्टर्सचं क्रिकेट म्हटलं तर एक आगळं वेगळं क्रिकेट आहे। प्रत्येक संघामध्ये बदल झालेले आहेत। आज नक्की जो संघ जवळपास खालच्या लेवलला होता तो संघ आज वर आलेला आहे, अशी परिस्थिती आज उद्भवली आहे या 40+ क्रिकेटमध्ये। याचं कारण जो बदलाव झाला आहे, म्हणजे 35चे खेळाडू 40मध्ये, 40चे खेळाडू 45मध्ये आणि आणखीन 35चे नवीन खेळाडू ॲड झालेत। त्याच्यामुळे जो प्रत्येक संघामध्ये बदलाव झाला आहे, त्या बदलावाचा नक्कीच फायदा बऱ्याचशा संघांना झाला आहे। आजच्या गटाविषयी माहिती द्यायची गेली, RK मोरवा, मालवणी हे दोन्ही संघ जबरदस्त बलाढ्य संघ आहेत। घोडबंदर, ओवळा हे देखील 2 संघ बलाढ्य संघ आहेत। यस, श्रद्धांजली वाहिली जाईल साहेबांना त्या ठिकाणी। नागेश काकाचा देखील कटआउट तुम्हाला पाहायला मिळतोय। तर नाणेफेक करण्या अगोदर आपण
साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करणार आहोत जगन्नाथजी तांडेल। कारण या व्यक्तीविषयी म्हणायचं गेलं तर या व्यक्तीने कधीही, मी तर म्हणेन राजकारण कधीही केलं नाहीये, समाजकारणाचा वसा जोपासणारी ही व्यक्ती आहे। आज साहेबांची आपण अंतिम रॅली जी पाहिली होती अंत्ययात्रेची, त्यावेळेस खरोखरच एक भला मोठा जनसमुदाय आपण त्यांच्या पाठीशी पाहिला होता। हे साहेबांवरचं प्रेम होतं आणि साहेबांनी आजवर जे माणसांवर प्रेम केलं आहे। कारण सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा मित्रांनो, तुम्ही पैसा कितीही कमवा, मात्र सगळ्यात महत्त्वाची असते ती माणुसकी, आणि ती माणुसकी खऱ्या अर्थानं कमावली साहेबांनी। तर प्लीज मी विनंती करतो, आपल्या डोक्यावरील कॅप आणि जे गॉगल आपण परिधान केले असतील तर एक प्लीज काढून घ्या। आपण साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करणार आहोत या ठिकाणी। एका लाईनअप मध्ये उभं राहायचं आहे दोन्ही टीम, आणि त्यानंतर मात्र टॉस केलं जाईल आणि मॅचला मात्र सुरुवात होईल। चला सगळ्यांना मी विनंती करतोय, 2 मिनिटं स्तब्ध उभं राहा आणि आपल्या साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करा। ओम शांती शांती शांती। नाणेफेकीचा कौल करूया। 2 कॅप्टन फक्त पुढे या। आर के मोरवा टीम कॅप्टन आणि मालवणी टीम कॅप्टन, 2 कॅप्टन फक्त आपण पुढे यायचं आहे। आज जुचंद्र संघ देखील खेळताना दिसणार आहे, मात्र जुचंद्र संघाचा सामना असेल एक बलाढ्य संघ जेम्स बॉन्ड राई या टीम सोबत। मात्र जुचंद्र संघाचा परफॉर्मन्स या मैदानावर टॉप क्लास आहे। कांजनने बॅटिंग चांगली केली होती, खास करून निलेश मात्रे यांनी बॅटिंग अफलातून केली होती या मैदानावर। सर्वात हायेस्ट स्कोर 40+ क्रिकेट मधला जर कोणाच्या नावावर असेल जुचंद्र मास्टर्स, 76 धावा जुचंद्र मास्टरच्या नावावर आहेत। वेलकम रवी दादा, तुझं देखील हार्दिक स्वागत। रवींद्र पाटील टेनिस क्रिकेट जगतातील एक मोठा नाव आज या ठिकाणी व्यासपीठावर आलेला आहे। रवी दादा तुझं देखील हार्दिक स्वागत। नाणेफेकीचा कौल मालवणी टीमने जिंकलाय। सियास रवींद्र पाटील वन द टॉस अँड चॉईस द बॅट बॉल फर्स्ट। मालवणी टीम काय निर्णय आहे? बॉल फर्स्ट। थँक्यू। प्रवीणजी गावडे जिल्हा सचिव हे देखील आज उपस्थित आहेत। त्या 40+ क्रिकेट आहे, लक्षात ठेवा। कारण आज जे आपण मान्यवर या ठिकाणी पाहतोय, ज्यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचा शुभारंभ केला गेला, एक काळ त्याने देखील क्रिकेटचा गाजवलाय, ते देखील मैदानामध्ये उतरलेले आहेत क्रिकेट खेळण्यासाठी। कारण क्रिकेट पासून कोणीही वंचित राहू शकत नाही। क्रिकेट असा एकमेव खेळ आहे जो सर्वांना हवाहवासा खेळ वाटणारा खेळ म्हणजे क्रिकेटचा खेळ। कारण मला तरी असं अजूनही आठवत नाहीये की या क्रिकेटच्या खेळामुळे आतापर्यंत या ठिकाणी जेवढे व्यक्ती आहेत त्या व्यक्तींनी आपल्या आईबाबांच्या हातून कधी मार खाल्ला नसेल। त्या ठिकाणी आपण पाहताय तर बॅटिंग केली जात आहे, थोडस प्रॅक्टिस केली जाते। खेळाडू कक्षामध्ये बसायचं आहे दोन्ही टीम। जे खेळाडू कक्ष आहेत एसटीच्या मागे त्या ठिकाणी तुम्हाला बसायचं आहे। किरण दादा त्या ठिकाणी बॅटिंग करतायत। जबरदस्त आयोजन नियोजन आणि सगळ्यांच्या नजरा या जुचंद्रच्या 40+ क्रिकेटवर लागल्या गेलेल्या आहेत मित्रांनो। कारण मागची स्पर्धा आपण उमेदमानची स्पर्धा पाहिली आणि मागच्या स्पर्धेमध्ये आपण काय चित्र पाहिलं मित्रांनो, तर जवळपास त्या उमेदमानच्या नगरीमध्ये पाणजू संघ पुढे आला होता, ग्रँड फिनाले खेळला होता आणि पाणजू संघाचा सामना झाला होता नारंगी या संघासोबत। म्हणजे आजवर आपण आतापर्यंत जर पाहिलं तर राईजवळ 2 टायटल आहेत, वाघवीर जवळ 2 टायटल आहेत, उमेदमान संघाजवळ 2 टायटल आहेत आणि मालवणी जवळ 2 टायटल आहेत। म्हणजे जवळपास 4 संघ आहेत हे टॉप 1च्या रेसमध्ये आहेत। त्यानंतर राईजवळ 1 क्रमांक 2चा आहे, वाघवीर जवळ 1 क्रमांक 2चा आहे, उमेदमान जवळ 1 क्रमांक 2चा आहे, त्यानंतर मालवणी जवळ 1 क्रमांक 2चा आहे आणि ओवळा यांच्याजवळ आज जवळपास क्रमांक 2ची 2 पारितोषिक आहेत। त्यामुळेच मी म्हटलं नाही, आजचा जो गट आहे मालवणी संघ आणि मालवणी संघाचा मी अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवला की मालवणी संघाने आतापर्यंत 2 वेळा अंतिम विजेता पद आणि 1 वेळा नंबर 2चं आणि 1 वेळा नंबर 3चं पारितोषिक। मोरवा या टीमचा जर माहिती द्यायची गेली तर मोरवा टीम जवळ 1 टायटल आहे, 1 सेकंड रनरअपचं पारितोषिक आहे आणि जवळपास 2 नंबर 3ची पारितोषिक आहेत।
घोडबंदर संघाविषयी माहिती द्यायची गेली तर घोडबंदर संघ देखील ग्रँड फिनाले खेळलेला आहे, पराभूत झाला ग्रँड फिनालमध्ये घोडबंदर संघ, मात्र या खेळ संघाजवळ देखील एक पारितोषिक आहे ओवळा. आणि या टीमविषयी म्हणायचं गेलं तर ओवळा संघाने देखील टायटल जिंकले. म्हणजे आजचा जो गट आहे, आजच्या गटातील जे संघ आहेत 8 संघ, हे 8ही संघ ग्रँड फिनाले खेळलेले 8 संघ आहेत. त्याच्यामुळे ही पहिला जो गट आहे आजचा शनिवारचा, तो गट कागदोपत्री म्हणायचं गेलं तर रफ अँड टॉप क्लास गट आहे. शहर प्रमुख किरणजी म्हात्रे साहेब यांच्याकडून या स्पर्धेला रोख रक्कम 11,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य देण्यात आलेलं आहे. दादा तुमचं मी मनापासून आभार व्यक्त करतो, धन्यवाद. कारण 40+ क्रिकेट थोडीशी खर्चिक बाब असते. चला नाश्ता रेडी आहे, नाश्ता तुम्हाला मॅच झाल्यानंतर करायचा असेल तर करून घेऊ शकता. कारण 40+ क्रिकेट आयोजन करणं म्हणजे गजा एक प्रकारचं एक लग्नाचा खर्च आपण म्हणू शकतो. कारण जवळपास 16 संघ या ठिकाणी दाखल होत असतात, त्यांच्यासोबत अनेक पाहुणी मंडळी असते, त्यानंतर इतर गावातील लोक देखील आपली स्पर्धा पाहण्यासाठी येत असतात. या सर्वांचा जेवणाचा खर्च करायचा असतो. जे सकाळ आपण शनिवारच्या दिवसामध्ये व्हेज असतं आणि रविवारी नॉनव्हेज, अशा प्रकारचं 2 दिवस जेवण हे द्यावं लागतं. धन्यवाद मालिनीताई, दीपालीताई आणि मी चरणाताई, तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो. तुम्ही या ठिकाणी आलात, खरोखरच धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. प्रवीणजी गावडे सन्माननीय जिल्हा सचिव आहेत आणि ते देखील आज या व्यासपीठावर आहेत. सन्माननीय प्रवीणजी गावडे साहेब जिल्हा सचिव यांच्या माध्यमातून या स्पर्धेला रोख रक्कम 5,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य हे देण्यात आलेलं आहे. त्यांचं देखील मी मनापासून आभार व्यक्त करतोय, धन्यवाद दादा. चला मॅच कडे लक्ष देऊया, कारण जवळजवळ 11 वाजायला आलेले आहेत. 10 वाजून